गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात पुन्हा एकदा आंदोलन सुरू झाले. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आमरण उपोषणाला बसले. त्यांचा हा एल्गार मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठीचा आहे. पण असं असलं तरी दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरती विविध प्रकारचे आरोप देखील होताना पाहायला मिळतात. केरे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनात फूट पाडतायत, त्यांचं सत्ताधाऱ्यांशी साटलोट आहे असं काही लोकांचं म्हणणंय. पण त्यात काही सत्यता आहे का? खरंच केरे पाटील यांचा मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे का? केरे पाटलांचं सत्ताधाऱ्यांशी काही साटलोट आहे का? चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पद्मश्रा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रमेश केरे पाटलांनी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात उपोषणाला सुरुवात केली. बार्टीप्रमाणे सारथीला सवलती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याजासह परतावा, मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण तसंच सरपंच संतोष देशमुखांना न्याय या मागण्यांसाठी त्यांनी शड्डू ठोकला. आता रमेश केरे पाटलांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मैदानात उतरण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. 2016 मध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाची सुरुवात झाल्यापासून मोर्चात अग्रभागी राहून भूमिका घेणाऱ्या व्यक्तींमध्ये रमेश केरे पाटील यांचा देखील समावेश होता. त्यांनी राज्यभरात निघालेल्या 58 मोर्चांमध्ये सक्रियता दाखवली. पण याच दरम्यान जेव्हा आंदोलक आणि सरकारसोबत चर्चात्मक बैठका व्हायच्या तेव्हा केरे पाटील आणि इतर काही मराठा आंदोलकांमध्ये वादावादी पाहायला मिळायची. असंच एकदा मराठा क्रांती मोर्चा आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत केरे पाटलांचे समर्थक आणि इतर मराठा आंदोलक हे एकमेकांच्या अंगावर सुद्धा धावून गेले होते. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने केरे पाटलांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि तेही सत्ताधारी भाजपला पूरक अशी भूमिका घेत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती यावेळी करण्यात आला. तसंच ते भाजपला मॅनेज झाल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती झालेला. त्यामुळे आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी केरे पाटलांनी आपल्या काही समर्थकांसह मराठा क्रांती ठोक मोर्चाची सुरुवात केली. मात्र त्यांच्या या मोर्चाला म्हणावा तसा प्रतिसाद काही मिळत नाही आणि त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांची मालिका देखील काही थांबलेली नाही. मराठा आंदोलकांच्या एका व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित आंदोलकांनी केरे पाटलांवरती आरोप करत त्यांनी आंदोलनासाठी आलेले पैसे हे स्वतःसाठी वापरल्याचे देखील म्हटलं होतं. आंदोलनाच्या पैशातून त्यांनी गाडी खरेदी केल्याचा दावाही त्यांच्यावरती करण्यात आला. याच सगळ्या आरोपांना कंटाळून रमेश केरे पाटलांनी एकदा शेवटचं पाऊल उचललं. 16 जानेवारी ऑक्टोबर 2022 रोजी त्यांनी मुंबईतल्या चर्चगेट मधील एका हॉटेलमधून फेसबुकवर लाईव्ह येत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तात्काळ स्थानिक आंदोलकांनी त्यांना भायखळ्याच्या जे रुग्णालयामध्ये दाखल केले आणि त्यांचे प्राण वाचले. त्यानंतर स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर केरे पाटील हे महायुतीचे माणूस आहेत आणि त्यांचं हे सगळं नाटक असल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती करण्यात आला. केरे पाटलांनी पिलेलं द्रव्य हे विष नसून ते वेलकम ड्रिंक असल्याचं देखील बोललं गेलं होतं. पुढे केरे पाटील हे सक्रिय राहिले नाहीत आणि 2023 मध्ये अचानक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा उदय झाला. यापूर्वी असं झालं नाही तसं आंदोलन जरांगे पाटलांनी उभं करून दाखवलं. त्याचं सरकारला गुडघ्यावर येण्यास भागही पाडलं आणि मराठा समाजात ज्यांच्या पूर्वी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी प्रवर्गात देखील सहभागी केलं. मनोज जरांगे पाटलांची सरकारला अंगावर घेण्याची भूमिका आणि कोणालाही न जुमानता केलेल्या उपोषणामुळे जवळपास सगळा मराठा समाज त्यांच्या मागे उभा राहील. बऱ्याच मराठा संघटनांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचा देखील सहभाग होता. पण रमेश केरे पाटलांच्या ठोक मोर्चाने जरांगे पाटलांच्या आंदोलनात म्हणावा तसा सहभाग नोंदवला नाही. केरे पाटलांनी उलट जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असताना आणखी एक आंदोलन सुरू केलं, ज्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आलेला मराठा समाज विभाजित होण्याची भीती निर्माण झाली. त्यांनी 29 जुलै 2024 रोजी मातोश्री बंगल्याबाहेर आंदोलन करत उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं की नाही यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. ज्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केरे पाटील हे भाजपचे माणूस आहेत, ते मंत्रालयात कायम राधाकृष्ण विखे पाटलांच्या चेंबरमध्ये दिसतात, त्यांनी विखे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालय परिसरात बॅनरबाजी देखील केली होती असा दावा केला होता. आता या सगळ्या घटनेनंतर कुठेतरी आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आलेला मराठा समाज हा विभागला जाऊ नये म्हणून मनोज जरांगे पाटलांनी केरे पाटलांच्या आंदोलनाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या अंगावरती सोडण्याचा डाव आखल्याचा ही आरोप केला होता. आता वर्तमानात येऊयात. केरे पाटलांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबद्दल बोलायचं झाल्यास
सगळ्यात पहिला विचार हा त्यांच्या उपोषणामुळे मराठा समाजात फूट पडणार का याचा करावा लागणार आणि त्याचं उत्तर आपल्याला केरे पाटलांच्या कालच्या मुलाखतीतच मिळाले. ज्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की गेल्या 1.5 वर्षात मराठा समाजाच्या पदरात काहीही पडलेलं नाहीये. जरांगे पाटलांच्या आंदोलनात फक्त ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळाले, पण बाकीच्यांचं काय? आता त्यांच्या या विधानाचा विचार केला तर सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटलांचं आंदोलन सुरूच आहे. त्यात केरे पाटलांचं अशा प्रकारचं वक्तव्य हे मराठा समाजात संभ्रम निर्माण करणारं ठरू शकते, ज्यामुळे त्यांच्या या आंदोलनामुळे कुठेतरी मराठा समाजात फूट पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मराठा समाज हा जरांगे पाटील आणि केरे पाटील अशा 2 गटात विभागला जाऊ शकतो. तसंही पूर्वीचं संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा लावून धरून भाजप आमदार सुरेश धस हे जरांगे पाटलांची जागा घेण्यात यशस्वी ठरलेत. त्यात आता रमेश केरे पाटलांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल मराठा समाजात संभ्रम निर्माण केल्यास याचा फायदा हा जरांगे पाटलांनी आतापर्यंत विरोध केलेल्या भारतीय जनता पक्षाला होण्याची मोठी शक्यता आहे. तर या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं? खरंच केरे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा समाजात फूट पडू शकते का? तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. धन्यवाद.